जय भीम मित्रांनो, मी धीरज घोडेस्वार राजगृह चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहो। मित्रांनो, चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून नक्कीच सांगा। मित्रांनो, आजचा टॉपिक आहे बाबासाहेब आंबेडकर धर्म आणि शिक्षणाबद्दल काय म्हणायचे। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। बाबासाहेब आंबेडकर धर्म आणि शिक्षणाबद्दल काय म्हणायचे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या तत्वावर आधारलेली जाती व्यवस्थेच्या विरोधात चळवळ सुरू केली। त्यानंतर आंबेडकरी विचारावर आधारित ज्या चळवळी पुढे आल्या त्यांना आंबेडकरी चळवळ किंवा आंबेडकरवादी चळवळ म्हणतात। यात परिवर्तन आणि क्रांती घडवणारे विचार होते। बाबासाहेब आंबेडकर कुठलाही सल्ला देत असताना, कुठलाही विचार मांडत असताना शिक्षणावर फार जोर द्यायचे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारसरणी ही जाती व्यवस्थेच्या, धर्मव्यवस्थेच्या विरोधातली चळवळ होती। त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर धर्माबद्दल बोलताना म्हणतात, माणूस हा धर्मासाठी नसतो, माणसाने धर्म बनवलाय। त्यामुळे साहजिकच धर्म माणसासाठी आहे। स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या तत्वावर बोलणारे, या तत्वाचे पालन करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की माणूस सर्वात आधी त्यांच्या देशाचा असतो। आपली जात, धर्म, आपण कुठल्या कुटुंबातून येतो, आपली परिस्थिती काय याही पेक्षा महत्वाचा असतो आपला देश। सर्वात आधी आणि सर्वात नंतर आपण फक्त आणि फक्त भारतीयच आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारसरणी इतकी चांगली कशी होती? शिक्षणासाठी कुठल्याही पद्धतीचा सल्ला देताना बाबासाहेब आंबेडकरांच्या बोलण्यात शिक्षणावर खूप जास्त जोर असायचा। ही उच्च शिक्षित असणारी व्यक्ती फक्त तिच्या विचारसरणी आणि चळवळीसाठी चर्चेत नव्हती, तर शिक्षणासाठी देखील चर्चेत होती। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असं ते सतत म्हणायचे। यात शिक्षणाला खूप अधिक महत्त्व दिलेले आहे। एखादा माणूस किती मेहनत करतो त्याही पेक्षा महत्त्वाचं असतं तो कोणत्या दिशेला जातोय, त्याची मेहनत योग्य दिशेला आहे का, तुम्ही किती अंतर चाललाय, किती मेहनत करताय यापेक्षा जास्त महत्वाचं आहे तुम्ही हे सगळे योग्य दिशेला करतायत ना। माणूस खरा घडतो तो विद्यार्थी असतानाच। म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे, स्वतःची गुणवत्ता विद्यार्थी दशेतच वाढवा। माणूस विद्यार्थी असताना, शिक्षण असतानाच स्वतःकडे उत्तम प्रकारे लक्ष देऊ शकतो। विद्यार्थी दशेत गुणवत्ता वाढवली पाहिजे असं ते नेहमी सांगत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे जातीपेक्षा शिक्षणाला अधिक महत्त्व द्या, कारण हा सुशिक्षित वर्ग हा कधीही जातीला महत्त्व देत नाही। जात मानून झालेले अन्याय भारतात आपण पाहतच आहोत। अन्यायाचा पिढा हा दिवसेंदिवस वाढतच जात आहे आणि त्याच जातीमुळे निष्पाप व्यक्तीचा बळी जातो। त्याला कारणीभूत इथला अशिक्षित समाज आहे। आंबेडकरी समाजावर आतापर्यंत झालेले अन्याय, अत्याचार, बलात्कार हे काही नवीन नाही। त्याला जबाबदार कोण तर आपणच। आज आपल्या समाजाला बाबासाहेबांच्या विचाराची नितांत गरज आहे। त्यांच्या तत्वज्ञानावर चालून आपण हे अन्याय, अत्याचार थांबवू शकतो। कारण बाबासाहेब म्हणायचे, अन्याय करणाऱ्यापेक्षा सहन करणारा तितकाच गुन्हेगार असतो। बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ आणि विचार मनात रुजवून आपण अन्यायाला कायमच थांबवू शकतो। त्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असं सांगितलं आहे। हे तीनही विचार आपण अंगीकृत केले तर नक्कीच आपला उद्धार होईल। शिक्षण हा समाजाचा आत्मा आहे। मुलांना आणि मुलींना ही ज्ञानगंगा उपलब्ध करून देणं हे एखाद्या विषयावर आपण मोर्चा काढण्यापेक्षाही जास्त महत्वाचं आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उच्च विद्याविभूषित होते। शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं ते नेहमी म्हणायचे। शिक्षणासारखा दुसरा सर्वोत्तम गुरु कोणीही नाही या मतावर बाबासाहेब ठाम होते। एखाद्या समाजाची प्रगती साध्य करायची असेल तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही असं ते नेहमी म्हणायचे। शिक्षणाबाबत
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे काय विचार होते ते आज आपण जाणून घेणार आहोत. शिक्षण हा जीवनातील प्रगतीचा मार्ग आहे हे जाणून विद्यार्थ्यांनी कठोर अभ्यास करून समाजाचे निष्ठावान नेते बनले पाहिजे. 2. प्राथमिक शिक्षणाचा सार्वत्रिक प्रचार हा सर्वांगीण राष्ट्रीय प्रगतीचा पाया आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत सक्तीचा कायदा करण्यात यावा. 3. मुला मुलींना शिक्षित करा, त्यांना पारंपरिक व्यावसायिक कामात गुंतू नका. 4. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, आत्मविश्वास बाळगा, कधीही हार मानू नका. ही आपल्या जीवनाची 5 तत्वे आहेत. 5. तांत्रिक आणि वैज्ञानिक प्रशिक्षणाशिवाय देशाची कोणतीही विकास योजना पूर्ण होणार नाही. 6. आपण राजकीय आंदोलनाला जेवढे महत्त्व देतो तेवढेच महत्त्व आपण शिक्षणाच्या प्रचाराला दिले पाहिजे. 7. कोणत्याही समाजाची उन्नती त्या समाजातील शिक्षणाच्या प्रगतीवर अवलंबून असते. 8. ज्ञान हा मानवी जीवनाचा आधार आहे. विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढवणे आणि राखणे तसेच त्यांच्या बुद्धिमत्तेला चालना देण्यासाठी शक्य ते प्रयत्न केले पाहिजे. 9. तुम्ही शिकलात याचा अर्थ सर्व काही घडले असे नाही. शिक्षण महत्वाचे आहे यात शंका नाही, परंतु शिक्षणाबरोबर शील म्हणजेच नैतिकता देखील सुधारली पाहिजे. नैतिकतेशिवाय शिक्षणाचे मूल्य शून्य आहे. 10. माझे जीवन 3 गुरु आणि पूजेसाठी 3 देवतांनी बनवलेले आहे. माझा पहिला आणि सर्वोत्तम शिक्षक बुद्ध आहे. माझे दुसरे गुरु कबीर आणि तिसरे गुरु ज्योतिबा फुले आहेत. माझ्याकडेही 3 देवता आहेत. माझी पहिली देवता ज्ञान, दुसरी देवता स्वाभिमान आणि तिसरी देवता शील म्हणजेच नैतिकता आहे. 11. केवळ परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी तुमचे ज्ञान वापरणे पुरेसे नाही. आपण आपल्या ज्ञानाचा उपयोग आपल्या बंधू भगिनींना सुधारण्यासाठी आणि प्रगती करण्यासाठी केला पाहिजे, तरच भारत समृद्ध होईल. 12. ग्रंथ हेच खरे गुरु आहे. 13. वाचाल तर वाचाल. 14. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो कोणी ते पेईल तो नक्कीच वाघासारखा गुरगुरेल. 15. मी एखाद्या समाजाची प्रगती त्या समाजातील महिलांच्या प्रगतीवरून मोजतो. हे होते मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे 15 अनमोल विचार. आशा करतो या 15 अनमोल विचाराच्या आधारावर तत्वज्ञानावर चालून तुम्हीही बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आत्मसात करू शकता.